पूजा जस्ट चेक करत होती की भाव्या उठली एक आवाजाने. आपण चाललो आहोत फ्रेंड्स लॅबमध्ये पाठीचा एक्सरे काढायला. त्यांचं ते प्रिस्क्रिप्शन घेतलं डॉक्टरला. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आता आम्ही चाललो लॅबमध्ये एक्सरे काढायला. हर्षने नाश्ता वगैरे काही केला नाही आहे. मी चहा आणि बटर खाल्लाय. काही भूक लागली तर बाहेरच खाऊ. आणि आता थोडासा पाऊस पण यायला लागेल, भिजायचं नाहीये. कुठे आपण बाहेरच पार्क केली आहे फ्रेंड, कारण की सोसायटीच्या आतमध्ये कदाचित बाहेरच्या व्हेकल्स अलाउड नाही आहेत. नाही नको नको, तुझं तुझा का नाही घेतला? नंतर माझं 800 रुपयेच आहे माझं. हा ठीक आहे. काय झालं म्हणजे मी हे असं जीन्स ड्रेस नसतील घालणार. हे पूजा ह्याच्यासाठीच बोलते, बिकॉज तिला चेंज करायला सांगेल कपडे आणि एक मॅक्सी वेअर करायला सांगेल. मग पूजा मस्तपैकी तयारीत जीन्स टी शर्ट वगैरे. पाठीचा एक्सरे असल्यामुळे ते बोलले नको, कारण की तिथं बटन वगैरे असतं ना जीन्सचं. परत ते कमरेचा साईडनी ते जीन्स रिवॉल्व आहे. होय, तर आपण त्यांना बोलवून घेऊ. पूजा परत विचारतो टी शर्ट वरती कंबर खाली असते. आपण झोपतो कसं असतं दादा, ते टी शर्ट वरती पाहिजे का बिंबीपेक्षा? अरे हर्ष नाही, बरोबर आहे ना. टी शर्ट चालतं जर मेन आहे ना, म्हणजे काय मेटलचं असेल, काय शिलाई वगैरे असेल, एम्ब्रॉयडरी केलेले तर ते अच्छा टाकेसारखे वगैरे पण येतं. ओके ओके, काय प्रॉब्लेम नको म्हणून. मुंग्या वगैरे चांगला बसता असं नाही. थोडं तिकडे शिकवा. पूजा रेडी आहे ना? ऑल द बेस्ट. फॅन चालूच आहे पण ते सिस्टमकडे आहे. साला तुझ्या पाठीचा एक्सरे पाहिजे तर हे आलं पाहिजे ना, म्हणजे ते वरून काढलं पाहिजे का हे पोटा थ्रू पाठ. ते काय खाल्लं वगैरे याचा काय प्रॉब्लेम आहे ना? नाश्ता वगैरे करून आले. कधी खाल्लंय पूजा? सकाळी. आता ठीक आहे, बघूया ना. जर डॉलर शॅडोज वगैरे आल्या ना गॅसेसच्या तर जरा प्रॉब्लेम होतो. नका काय प्रॉब्लेम नाही. मी पेन चालू करतो. मला खूप अगोदरपासून मेडिकेशन घेतलेच म्हणजे, बट आता कसं जरा जास्त व्हायला लागलं अजून पेन, तर डॉक्टरशी आता कन्सल्ट करून आपण एक्सरे काढायला. पायाला मुंग्या वगैरे येतात असं काय नाही. घडी नाही साधी मागते. हे घडीच तर मारली यार मी. काय फरक होता माझ्या घडीमध्ये आणि याच्यामध्ये? झालं. एक्सरे झाला, एक्सरे वगैरे काढून झाला, रिपोर्ट्स पण भेटले आपल्याला. काय आलं? पाऊस एकदम हलका फुलका. अरे रिपोर्ट्सच टेन्शन आहे मला. ते लक्षातच नाही आलं. होईल का रिक्षाने जाऊया मग? तिकीट टाक लगेच. तू रिक्षाने रिपोर्ट घेऊन परत भिजायला होईल ना तर. तिकीट टाक. हा मग ते ये लवकर. कोल्ड नको व्हायला डिक्कीमध्ये. टॅबलेट बंद कर. पटकन. अरे पाऊस होतोय खूप. हा पटकन चला, आता घरी जायचं. आता का टाइम घेतला. गुड मॉर्निंग बेटा. हा झोप. हा काय रिझल्ट यांच्या पाठीला. तसं ते निघताना काय काय विचारत होते पूजा? पायाला मुंग्या येतात का, जास्त हे होतं ते होतं का? तर त्याच्यावरून मला थोडंसं वाटलं की काय बापरे सिरियस तर नाही. ते बोलले की डॉक्टरशीच बोला. तर आपण आज संध्याकाळी जाऊ, डॉक्टरांशी बोलून घेऊ की काय नेमकं म्हणजे शिट. तर तसं आपण आज संध्याकाळी जाऊ आणि डॉक्टरांशी कन्फर्म करू नेमकं काय ते. भाव्या पण उठली फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. थोडीशी झोप हे झाली वाटते तिथे आपण आल्यामुळे डिस्टर्ब. झोपायचं अजून बेटा? AC लावायचं? भूक लागली? पाणी प्यायचं? बाहेर जायचं फिरायला?
मेट्रो मध्ये जायचं, आजीकडे जायचं, काहीच नको आज, उठ. झोपायचं वाटतं तिला अजून. डान्स करायचंय हा, गाण्यांवर डान्स करा. अभ्यास कोण करणार? अभ्यास कोण करणार? पाऊस आलाय. मग काय करायचं? दया मावशी कुठे गेली? बाहेर राहते. अरे एवढ्या पावसात ते बघ, बघू आजी बघ, आजी तर दया मावशी चालली आहे. पुन्हा हेवी पाऊस चालू झालाय आणि ते पण तेव्हाच बरोबर जेव्हा मी मंडे किंवा ट्यूजडे किंवा पूर्ण या वीक मध्ये कधीतरी प्लॅन करतोय शिर्डी किंवा पुणे. हा पूजा काय शिर्डी. पण कशाने? आता असं जसं की वंदे विसरून भारत. हा शिर्डीला वंदे भारत जातेच ना, त्याचं रूट बघू आपण. वाटलं ही अशी कशी उभी राहिली आहे, पाय बघ असं होतं. म्हणजे मजा वाटते का तुला तसं करून? हा स्माइल तर किती गोड आहे. यस. वेळ झाली आहे संध्याकाळची. एवढंच की आता जो आपला दुसरा चॅनल आहे त्याच्यासाठी मी दुपारपासून माझ्या प्रिपरेशन मध्ये आहे. आपल्याला स्क्रिप्ट बनवायची होती थोडीशी, आपल्याला काही डिटेल्स काढायचे होते. बिग बॉस मराठीचा हा जो आठवडा गेला त्याच्याबद्दल डिस्कस करण्यासाठी. तर म्हणजे तो व्हिडिओ तर मी काल रात्रीच अपलोड केला. आता कुणी बघितला असेल तर त्यांना माहिती असेल तो व्हिडिओ, नसेल बघितला तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण मी हवं तर त्याची लिंक जर ऍड करायला जमलीच तर मी ऍड करेल. त्याचीच तयारीमधून बघा आता तर शर्ट घातलं बस जस्ट एक. आणि हे आपण त्या दिवशी राशीद भाईच्या शॉपवरती गेलो होतो तर तिथून हे गिम्बल सोबत आपण हे स्टँड पण घेतलं होतं जे की हे पूजा वापरणार आहे. पण हे मी आता मोबाईलच्या स्टँडसाठी वापरतो आणि त्याच्यासाठीच आपण माईक हा डिजिटेकचा घेऊन आलेलो तो वापरणार आहे. बोयाचा आता वापरला असता बट कसं आता घरामध्ये थोडंसं टीव्हीचा पण आवाज आहे, परत भाव्या पण आता खेळणार आहे, पाऊस पण चालू आहे, तर बोयाचा तितकाही इफेक्टिव्ह नाही ठरत. जेव्हा एकदम शांत गोष्टी असतील आणि मग बोयाचा एकदम जवळून यूज केला तर त्याचा आवाज थोडा वेगळा पडतो. म्हणून आपण हा मी चार्जिंगला लावलाय तो. तू काय करते ते? तुला वापरायचंय? तुला वापरता येतो स्टँड? हे असं मध्ये मध्ये आता होत राहणार आहे. पिन बॅग वरतीच बसून आपण काढणार आहे फ्रेंड्स, फोन समोर ठेवणार आहे. बिकॉज ते तर असं उभा राहून तर ऍक्च्युअल मध्ये जरा कम्फर्टेबल वाटतं बोलणं किंवा नरेट करणं एखादी गोष्ट. बट इथे आपण बसून रिलॅक्स मध्ये व्हिडिओ काढणार आहे. ज्यांनी व्हिडिओ बघितलाय तर प्लीज हे कसं वाटलं छोटंसं सेटअप आणि व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं वाटलं की नाही, किंवा व्हिडिओ जो तुम्ही तोवाला बघितलात आणि इथे आपण जी थोडीफार तुम्हाला तयारी शेअर केली त्याची ती कशी वाटली ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. ओके. त्यासाठी कोणी कब्जा केला बघा बीन बॅग वरती. अरे उठ, मला बसायचंय. नाही उठणार? अरे उठ, मी त्याच्यावर बसू का बेटा? बेटा तू उठ ना त्याच्यावरून. पूजा एकच ऑप्शन आहे, हिला घ्या आता. जा बेटा मी व्हिडिओ कसा काढणार बेटा? मी व्हिडिओ कसा काढणार? जा ना बेटा. बघू ते बघते बघ. उठ लवकर, उठ. हे गोम आली गेट. उठ लवकर. गोम मगाशी एक गोम पण चाललेली म्हणजे आपल्या दरबाराच्या बरोबर खालून ती बुगुडीनीच बघितली आणि बघून बुगुडी सांगायला पण लागली आम्हाला. तेव्हा लक्ष गेलं आमचं. आताही घाबरत नाही त्याला पण. बेटा कॉकरोच. उठा. हा कॉकरोच. उठ लवकर. हा बेटा उठ ना बेटा. पूजा आली असते तर दिसली असते ना तुला. तू दे आवाज. बेटा उठ लवकर. मला ऍक्च्युली रेकॉर्ड पण करायचं आहे आणि पटपट एडिट करून ते अपलोड पण करायचं आहे. जा मम्मा बोलवती जा. हा शाबाश. होशियार बेटा, होशियार बच्चा. सॉरी बुगू. बघ मुद्दा तुझ्या तर मेकअप करायला कुठे चाललंय? अरे थोडंसं टचअप, थोडं व्हिडिओ मध्ये थोडंसं रिंग लाईट वगैरे लावणार, थोडं चेहऱ्यावरती पण थोडं व्यवस्थित दिसावं असं. त्यासाठी थोडंसं मेकअप कर म्हटलं तिला. तर बोलते कशाला बेटा तू मेकअप करते माझा, पण तू नको येऊ. तू आली की परत जात नाही, ऐकत नाही. मम्माला सांग.
तेव्हा इथेच रिंग लाईट पण लावणार आहे वरतून बरोबर आपल्या फेस वरती यायला. इकडे बघ. काय अरे आजचा अर्धा गेला, इकडचा भाग दिसतच नाही मला. आता मला हे सगळं करते तरी ते रडायला लागलं कोणतरी. राग येतोय. तो पहिलाच व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्सच्या चॅनल वरती. तर आणि ते चॅनल पण नवीन आहे, तर आय एम शुअर म्हणजे एवढं तर कन्फर्म आहे की ते जास्त व्ह्युअर्स पर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागेल. पण तरी ॲज अ गुड स्टार्ट आपल्याकडून म्हणून हे सगळं थोडंफार. इथे लावलं नाही, तोंड थोडं वेगळं, गळा थोडा वेगळा. केसाला ड्रायर मारायचं का की व्यवस्थित आहेत, काय नाही ड्रायर बी मारायचं. मानवर कर एकदम. त्याला ते हे मारते. ए तसलं काय नको मारू पूजा. काय मारते तू? ते सेटर, ते सेट मेकअप सेट करते तसलं नको पूजा. ऐक, मी लगेच अर्ध्या तासात मी लगेच फ्रेश व्हायला पण तो घाम त्याच्यावर दिसणार नाही. अरे पण नको रे, मला मी तसलं काय अजून तोंडावरती मारलं नाही कधी पूजा. नको काय नाही होत. बघ तुला सांगितलं ना, तू काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी करायला घेते. चुप. काय उघडू का? उघड. त्याला काय पुसायचं विसायचं नाही तर पाण्याला. नको, आपल्याला गोरं नाही बनायचं, आपल्याला गेहुआ कलर पाहिजे, ब्राउनिश थोडा. चला तर आपण आता व्हिडिओ बनवून घेऊ. माईक पण चार्ज झाला असेल, जितका आपल्याला गरज पडेल अर्धा तास तरी तेवढा, आणि फोन पण चार्ज झाला असेल. ओके, तर एकदा सेटअप, बॅकग्राऊंड, ट्रायपॉड पण आता सेट करून घेऊ. बनून झाला आपला तो व्हिडिओ, बनून झालाय फ्रेंड्स आताच तो व्हिडिओ. आता आपल्याला 9 वाजता जायचंय, डॉक्टरांकडे जायचंय ना रिपोर्ट दाखवायला. आणि फ्रेंड्स अशी काय होती स्क्रिप्ट जी आपण लिहून काढली होती, थोडं रिसर्च केलं होतं, नावं वगैरे, कोण काय प्रोफेशनला आहे, परत कोणत्या कंट्रीचं ओरिजिन वगैरे, हे सगळं आपण थोडक्यात जमेल तितकं आपल्याकडून होईल तितकं त्या चॅनलवरती आपण शेअर केला व्हिडिओ. दयामावशी बुकुटीला थोडं बाहेर घेऊन गेली, थोडं बघत होती, कारण की बुकुटी सारखी मध्ये मध्ये येत होती. प्रॉपर थोडं स्क्रिप्ट, थोडे पॉइंट्स लिहून घेतले ना, म्हणजे जे काही विसरायला पण होत नाही आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बोलता पण येतं आपल्याला जे काय ते. त्याला माईक लागलेलाच आहे, आवाज माईकनेच येतो म्हणून थोडा क्लिअर वाटत असेल इतर व्हॉइस पेक्षा. तर बघा असं काय होता, रिंग लाईट वरतून लावलेली म्हणजे थोडं चेहऱ्यावरती बरोबर लाईट येईल. इथे बीन बॅगचा वापर, इथे आपला स्टँड ठेवला होता, आणि हा स्टँड आणि आपला फोन, आणि बस एवढंच की मी माईक काढून टाकलं आता. कारण की हे जे माईक्स असतात ना फ्रेंड्स, हे ऍक्च्युली आपल्या फोनची बॅटरी यूज करतात. तुला सगळं माहिती आहे ना बेटा? हाय, फोटो काढू. काय हे जे फोटो, चल आपण बुगुटीचे फोटोज काढून घेऊ खूप सारे. स्माइल प्लीज. अरे कुठे गेले पूजा? अरे छत्री कोणाची बेटा, छत्री कोणाची पूजा? बेडवर होती बोलली ना, पण ती आपलीच आहे का काय माहिती कोणाची? समोरच्यांची किंवा आजूबाजूवाल्यांची नाही आले ना बेटा. बेटा बाहेर ठेव बेटा छत्री. तू बघितली तेव्हा बाकीच्यांच्या इथं पण ठेवलेली? बाकीच्यांच्या इथे नव्हती, मी आले ना तेव्हा कोपऱ्यात उभी होती, कोपऱ्यात होती. मला वाटलं तुमचीच आहे. आपली तर गेली ट्रेन मध्ये ना. बेटा छत्री कोणाची आणली बेटा? तू छत्री कोणाची आणली? अरे छत्री कोणाची आणली? पूजा शोधते सुट्टे, कारण की तिला लिंबूसाठी पैसे द्यायचे. आपण निघालो ऍक्च्युली एक्सरे दाखवायला डॉक्टरांकडे. भाव्यासोबत आहे दयामावशी घरी. दे 15 नरम पाव. 15? 15? तू किती खाणार आहे? 2 खाशील तू जास्तीत जास्त. दयामावशी 3-4 किती झाले? दयामावशी 3-4 नाही खात, 2-3 खाईल. उरलं तर सकाळी होईल ना. 38 ना. बरं पूजा, पाव का घेतले एवढे सगळे? मिसळ घरी पूजोडीने बनवली आहे मिसळ. त्याच्यासाठीच ते लिंबू पण होते आणि त्याच्यासाठीच पाव पण. सगळ्यात व्हायला आखरी झाली. हो.
आता जाऊ डायरेक्ट दवाखान्यामध्ये फ्रेंड्स, डॉक्टरांकडे. झालं बसल्यात, पेपर घेऊन बसले. अरे पॅन्ट दिसते. आता एवढा पण फास्ट तर आलो, पाऊस पण आहे तरी पण. कॉल कर. दवाखाना बंद आहे. भाभी आहे नाही का डॉक्टर? का स्विच ऑफ. आता काय उद्यावरती, नाही तर त्यांना कॉल एकदा दोनदा ट्राय कर की यायला उशीर वगैरे होणार आहे का. कितने बजे आते हैं सुबह? संडे को. उद्या म्हणजे अच्छा, मग बघू ना. अच्छा, उद्या येऊया मग. परत उद्यावरती गेलं. या गोष्टी कसं उद्यावरती जातात आपली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. उद्या यार कंबर अजून स्ट्रेस. जाऊ द्या, उद्यावरती जाऊ. ओके, चल चलो ना. घरी जाऊया. रिपोर्ट जसा आलेला तसाच ठेवून देऊ. काय करते बेटा? जेवतीये तू? जेवते. हा, वाघाचा डॉगी. खूप छान, थँक्यू. बाबाला घ्यायला हा आलो हा हा, हे बघ, आणि हे देऊन गेले ते. अय्यो. ते बोलले जर भाव्याने नाही जेवली ना तर लवकर बोलव. गणपती संध्यार असेल. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. त्याच्यामध्ये बुकोडीने थोडंसंच खाल्लं. पाव, कांदा, लिंबू, भात. हे काय? मिसळ. हीच मिसळ आहे. तर ही उसळ असणार आहे. आपली प्लेट. तुला देते मागे सर, मागे. छान झालं, तिखट पण झालं. पक्का. त्यात मी ह्याच्यामध्ये लिंबू पण नाही टाकला का. विदाऊट लिंबू टेस्ट करून बघितलं. तेव्हा तिथं तू जेवत नाही. तुला भरवलं ना. हा, बस झालं. आता बेटा आम्हाला जेवू द्या, मम्माकडला आजीला. गपची बसा बरं झोप्यामध्ये. झाले. नैवेश असं देऊ का? थांबव. काय काय बोलते? झालं खेळून. सोडा. तर फ्रेंड्स, असा होता आज सकाळी दिवस. त्याच्यामध्ये आपण सकाळी गेलो लॅबमध्ये एक्सरे काढण्यासाठी. तिथे एक्सरे काढून झाल्यावरती दुपारी घरी आलो. मग नंतरला आपण प्लॅनिंग केली आपल्या दुसऱ्या चॅनलसाठी. आपल्याला जो व्हिडिओ बनवायचा होता तो आपण बनवून घेतला. त्याच्याच एडिटिंगमध्ये बसलो होतो मी. खूप वेळ झाला. नंतरला संध्याकाळी मग आपण व्हिडिओ वगैरे काढून झाल्यावरती आपण मग गेलो डॉक्टरांकडे. बट डॉक्टर ॲक्च्युली बंद होते. घरी आल्यावरती पूजाने संध्याकाळीच मस्तपैकी मिसळ बनवली होती. तर आपण येताना पाव घेऊन आलो. तर मस्तपैकी आपण डिनरमध्ये खाल्लं मिसळ पाव, है ना. हां, बाय बाय फ्रेंड्स, बाय बाय. इतका वेळ दिलात फ्रेंड्स हा व्लॉग बघण्यासाठी आजचा, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्या सगळे लवकर नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. तुला समजतं मी काय बोलतोय ते? हां, माझा झाला रे वाघाचा डॉगी. हां, बाई ग है ना. हां, आले बघ. सगळे एक स्टेप करून दाखवते. भेटूया फ्रेंड्स उद्या. काय बेटा? काय हाय बेटा. फोटो नंतर. आता बस झाले बेटा दिवसात. किती फोटो काढणार? नको. सोड. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय बाय. हॅव अ नाईस डे. बाय बाय. बाय कर फ्रेंड्सला. कर लवकर. बाय फ्रेंड्स. जाणार नाही. फ्रेंड्सला बाय कर लवकर. टाटा. सोड. बाय. हॅव अ नाईस डे. मम्मी बाय. सगळ्याला बोलायला लावते. तू बोल ना. तू बोल. देवाची तुला बाय बोलायला सांगते. आजी झोपली बेटा. आजी झोपली. मम्मीला सांग बाय बोलायला. मम्मीला सांग बाय बोलायला. मम्मी मम्मीला झोपली म्हणून सांग. नाही सोडणार. तू बोल बेटा. बाय. तू बोल. पूजा. बाय. हा, झालं. आजीने केलं. तू पण कर बेटा. तू कर. बाय कर.
ए चाडे स्वतःला करत आणि सगळ्यांना करायला लावते मस्ती करून तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ घाबरली बुग्गू ती घाबरली मम्मी मम्मी करायला हे सगळं